सांगा लोक इथं आश्वासन देऊन येतात आम्ही आलो ते आम्ही करतो पाण्याचं इथं काय काम आम्ही करतोय आणि इथं बोर्ड लावायला बॅनर लावायला भलतेच लोक येतात म्हणजे ते काय आपल्याला त्याशी काय घेणं आम्ही तुमच्याशी जोडलेलो आहोत आम्हाला माहिती आहे तुम्ही आमच्या बरोबर आहे आणि तुमची कामं आम्ही करून देणार आहोत एवढे वर्ष केली आम्ही तुमची कामं आम्ही नगरसेवक नाही तरी पण माननीय एकनाथ शिंदे साहेब श्रीकांत शिंदे साहेब खासदार यांनी आपल्याला निधी दिला आणि त्या निधीच्या माध्यमातून हे सगळी कामं होतात एवढे वर्ष 15 वर्ष आमदारांनी कधी ढुंकून बघितलं नाही कुठल्या वाटत आता ते निधी आला की लगेच त्याचा कावल्यासारखा ते जातं तिथं नजर टाकायला तेवढं आम्हाला पाण्याचं करा राहुल आहे कोणच येत नाही दादा कोणच येत नाही तर निवडणूक झालं ना आम्हाला कोणी आता सगळी तुमची कामं करतो ते कोण तुमचं घरामध्ये गटरचं पाणी आम्ही जातं तरी पण आम्ही जेव्हा दिवस आम्ही आलो कोणी येत नाही मतदान असल्यामुळे कोण सुद्धा येत नाही पाण्याचं लाईनचं आहे ना दादा खूप टायमापासून करताय आता यांना माहित पडलं पाईप तिथे पडले ना तर आले लगेच पाईप फोडायला दादाने गरज नाही जाऊन नारियल फोडायची म्हणून दादा बोले मी बघून येतो आज अधिकाऱ्यांना लाईन दाखवतो। मैं और एमसी और आप देख रहे हैं MKT न्यूज़। प्रभाग क्रमांक 31 में पानी की लाइन का दौरा किया पूर्व नगर सेवक राजन कीने ने। आपको बता दें नारायण नगर, सम्राट नगर, गाँव देवी इन जगहों पर पूर्व नगर सेवक राजन कीने ने दौरा किया और लोगों को विश्वास दिलाया जल्द नई पाइपलाइन डाली जाएगी और साथ ही में मुंब्रा शहर को पानी की लाइन फूट जाने की वजह से पानी की तकलीफ़ थी वहाँ भी दौरा किया गया। ऑफिसर से बात करने पर पता चला कि गैस की लाइन डाली जा रही थी तो उन लोगों ने पानी की लाइन को फोड़ दी, इसलिए प्रॉब्लम हुई है। अगले 2 दिनों में पानी की लाइन मुकम्मल तौर पर बन जाएगी। दौरे में साथ में इधर रशीद, प्रवीण पवार, मोरेश्वर कीने और सिकंदर खान मौजूद थे। भिवंडी या परिसरामध्ये पाण्याच्या पाईपलाईनचं काम चालू आहे आणि त्यामुळेच मुंब्रा परिसर असेल, कळवा परिसर असेल किंवा ठाणा परिसर असेल या विभागामध्ये पाहिलं तर पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे। नेमकं कारण काय आहे? महानगर गॅसच्या पाईपलाईन त्यांनी बोरिंग करून घेऊन जात होतं त्यानुसार त्यामुळे आपल्या ठाणे महानगरपालिका कच्च्या पाण्याच्या पाईपलाईनला कुठेतरी होल झालेलं आहे आणि ते होल पाणी बरंच लिकेज होऊन पाणी त्याच्यामुळे टंचाई झाली त्या होल कुठं गेलं किंवा हीट कुठं झालेलं आहे त्याचं शोध घेणे चालू आहे। तर हे जे काम आहे आता चालू आहे तर या ठिकाणी किती दिवसापर्यंत हे काम होणार आहे आणि नागरिकांना कधीपर्यंत यामध्ये समाधान व्यक्त होणार आहे? ॲक्च्युली लिकेज कुठं झाले हे अजून आम्हाला फाइंड आउट झालेलं नाही। 2 ठिकाणी मी ट्रायल होल खड्डे पाडलेले आता तिथं जवळपास अप्रोच आलेला आहे पण त्याचं अजून डिसिजन झालेलं नाही तेव्हा फार लोकल झाले तेव्हा नंतर सांगता येईल रिपेअर कधी होईल पाणी कधी होईल। आतापर्यंत ते नेमकं कुठं लिकेज झालेलं आहे त्याचा अजून आम्हाला सुद्धा सापडलेलं नाही। म्हणजे अजून किती दिवस लागू शकतं या? अजून 2 दिवस तर लागण्याची शक्यता आहे। त्याच्यासाठी अल्टरनेटिव्ह काय पर्याय शोधला? त्याच्यामध्ये आपल्या 2 लाईन येतात, एक 1000ची लाईन लिकेज झाली आहे आणि 1300ची लाईन आहे ते 1300च्या लाईनमधून आपण पाणी पुरवठा करतो त्यामुळे एक 30 ते 40% पाणी पुरवठा कमी झालेला आहे, पूर्ण पाणी बंद झालेलं नाही। त्यामुळे ठाण्याच्या नागरिकांना कमीत कमीत 1 वेळचं पाणी आपण पुरवठा देत आहे। गॅसचं या ठिकाणी गॅस पाईपलाईनचं या ठिकाणी काम चालू होतं आणि त्यामध्ये कुठेतरी जो मुंब्रा आणि कळवा आणि ठाणे या परिसरामध्ये पाणी येण्याचा जो पाईपलाईन आहे त्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये पाहिलं तर कुठेतरी लिकेज झालं आहे त्या गॅसच्या पाईपलाईन कामामुळे। तर आज तुम्ही या ठिकाणी पाणी गेली व त्यासोबतच अधिकारी त्यांची भेट घेतली, नेमकी काय माहिती तुम्ही देणार आहे नागरिकांना? आज इथे आम्ही आलेलो आहोत भिवंडी बायपासला। गेली 4-5-6 दिवस मुंब्र्यामध्ये पाण्याचा खूप प्रॉब्लेम झालेला आहे आणि ती संपूर्ण माहिती आम्हाला अधिकाऱ्यांकडून मिळत होती पण तरी पण हे काम कधीपर्यंत होईल आणि काय खऱ्या अर्थाने काय अडचण आहे ती पाहण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। तर इथं पाहिल्यानंतर लक्षात आलेलं आहे की गॅस महानगर गॅसच्या माध्यमातून एक त्यांचं काम चालू होतं आणि त्या महानगरच्या गॅस पाईपलाईनमुळं आपल्या पाईपलाईनला डॅमेज झालेलं आहे, ब्रेक झालेली आहे आपली लाईन आणि ती ब्रेक झालेली लाईन त्याच्यामुळं पाणी म्हणजे एक आपली 1000ची एक लाईन आहे 1000 mmची आणि एक 1300 mmची लाईन आहे तर त्या 1000च्या लाईनची पूर्ण लाईन डॅमेज झालेली आहे आणि ती लाईन चालू केली की मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर आपल्या जे जलशुद्धीकरण केंद्र आहे पर्यंत ते पाणी पोहोचत नाही आहे, फक्त 1300च्या लाईनमधून आपलं पाणी ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचतं आणि त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे आणि ते पाण्याचा जे प्रॉब्लेम आहे तो जो म्हणजे लिकेज झालेला आहे
ते लिकेज काढण्यासंदर्भात आपले महानगरपालिकेचे अधिकारी गेली 5-6 दिवसापासून दिवस रात्र कार्यरत आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांनी ज्या पद्धतीने इथे म्हणजे आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीने हे कॉन्क्रीट तोडणं म्हणजे हे मला वाटतं 400चं कॉन्क्रीट आहे. हे 400चं कॉन्क्रीट तोडणं म्हणजे पोकलेन आणि ह्या गोष्टी किंवा ब्रेकर वगैरे ह्या मोठ्या प्रमाणात ज्या गोष्टी असतात त्याच या गोष्टी होऊ शकतो. आणि आज या ठिकाणी एक मोठा खड्डा खोदलेला आहे. आपण तिकडे पाहिलं तर तिकडे मोठ्या प्रमाणात पाणी वाहतोय. तर ते पाणी वाहतंय ते पाणी वेस्टेज जातंय. ते पाण्याचं जे लिकेज आहे ते काढण्यासंदर्भात आपले अधिकारी आणि त्यांनी कॅमेरे टाकलेले आहेत की खऱ्या अर्थाने लिकेज कुठे आहे. एक लिकेज होतं ते भेटलेलं आहे. आता दुसरी लिकेज दुसऱ्या ठिकाणी पण म्हणजे लाईन चालू केली की ते पाणी पूर्ण बाहेर निघून जातं. तर त्यासाठी ते दुसरं पाण्याचं लिकेज कुठे आहे ते शोधण्याचं काम चालू आहे आणि ते पाण्याचं लिकेज भेटल्यानंतर ते काम त्वरित करण्यात येईल. आणि खऱ्या अर्थाने जे आपल्याला जे 30-40% जे पाणी आपल्याला ठाणे शहराला, मुंबईला, कळव्याला या भागाचे पाणी कमी येतं तर ते म्हणजे ते सुरळीत पाणी होईल आणि लोकांची जी पाण्याची जी टंचाई आहे ती खऱ्या अर्थाने बंद होईल. म्हणजे दादा आज पाहिलं तर तुम्ही देखील आपल्या विभागामध्ये पाणी गेली, पाण्याच्या टंचाई निर्माण झाली होती आणि त्या ठिकाणी पाणी पोहोचवण्याचं काम देखील तुमच्याकडून चालू आहे. कशा प्रकारे चालू आहे ते काम? आपल्या महानगरपालिकेमध्ये माध्यमातून आपण एक नवीन योजना म्हणजे पाण्याच्या लाईन टाकण्यासंदर्भात एक शासनाचा निधी आलेला आहे आणि त्या शासनाच्या निधीच्या माध्यमातून आपल्या जे प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये ज्या म्हणजे व्यासाच्या जिथं आवश्यक ज्या व्यासाच्या म्हणजे कुठे 4 इंची असेल, कुठे 6 इंची असेल, कुठे 8 इंची असेल, कुठे 10 इंची असेल अशा ज्या व्यासाच्या जलवाहिनी आहेत ते टाकण्याचं काम खऱ्या अर्थाने आपल्याला ज्या ठिकाणी यापूर्वी जो निधी मिळत नव्हता पाण्याच्या लाईनींसाठी किंवा पाण्याच्या लाईनी खऱ्या अर्थी आपल्याला जिथं पाणी पोहोचायला पाहिजे तिथं आपण त्या लाईनी मिळत नव्हत्या. पण खऱ्या अर्थाने आता शासनाचा निधी आलेला आहे आणि त्या निधीच्या माध्यमातून ते टेंडरही मंजूर झालेलं आहे आणि ते काम लवकरात लवकर सुरू व्हावं यासाठी आणि नागरिकांना ज्या पाणी टंचाईला सामना करायला लागतो तर तो सामना म्हणजे त्यांना ती टंचाई दूर व्हावी त्यासाठी या लाईन टाकण्याचं काम आपण सुरू करणार आहोत. मुंब्र्यात पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी पाण्याचे पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे आणि तुमच्या वार्डात देखील चालू होतं. पण अनेकांनी पाहिलं तर दुसऱ्या पक्षातील इतर लोकांनी येऊन पहिलं कामाचा श्रेय घेण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केलेला आहे. का माहिती आहे का आता एवढे वर्ष आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीने मुंब्र्यामध्ये आज 15 वर्ष या विभागाचा कळवा मुंब्रा विभागाचे स्थानिक आमदार आहे त्या आमदारांनी कोणत्याही प्रकारची कामं करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा केली नाही. पण नगरसेवकांनी जी कामं केलेत त्या नगरसेवकांच्या कामावरचं क्रेडिट घेण्याचं कामच फक्त या आमदारांनी केलेलं, बाकी दुसरं काय केलेलं नाही आहे. आपण खऱ्या अर्थाने आता आपण त्याला एक्सपोज करणार आहोत की जे आमदार निधीचं म्हणजे इतर निधी तर जाऊ द्या पण आमदार निधीची सुद्धा कामं त्या आमदारांनी केलेली नाही आहेत. त्याला मी एक्सपोज करीन या आठवड्यात पुढच्या आठवड्यात की कुठल्या पद्धतीने त्यांनी म्हणजे बिलं काढण्याचं काम केलेलं आहे त्याच्या आमदाराच्या माध्यमातून हे पूर्ण मी तुम्हाला एक्सपोज करणार आहे.